श्री पद्मनाभम गुरुराजवर्यम मोक्षाज्ञानदानैकदक्षम टेम्भोडे क्षेत्रनिवासिनंतम नमामि वेदांत विंदावरिष्ठम सदाशिवं गुरुनौमि तारुणां विश्रुतम एषा चरण सन्निधातम जीवामुक्ता भवन्ति त्रिणयन स्वामी विख्यातम ज्ञानदानं परायणं सदाशिवं गुरुवन्दे भववन्दं मुक्तये धर्मरक्षावया अवतार घेसी धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना अंबऋषी साठी जन्म सोशियेले अंबऋषी साठी जन्म सोशियेले दृष्ट निर्दालेले किती एक धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोध साच करी तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणे दया सिंधू अंबऋषी साठी जन्म सोशियेले दृष्ट निर्गालेले किती विठाला विठाला यथामती यथावकाश कीर्तन रूपी सेवे करता गायलेल्या अभंग देऊचे प्रसिद्ध साधू श्री संत तुकोबारा यांची कालच स्वर्गारोहण झालं आणि त्यानिमित्त अखंड महाराष्ट्रावर उत्तम रीतीने उत्तम कार्यक्रमाचं आयोजन झालं चांगल्या प्रकारचे कार्यक्रम झाले आणि महाराजांना काल भावपूर्ण भक्तिपूर्ण वातावरणामध्ये काल स्वर्गारोहणाचे कार्यक्रम पार पडले महाराज संपूर्ण महाराष्ट्राला याची जाणीव आहे आणि या अवस्थेमध्ये त्यांचेच असणारे शिष्य ज्यांना छत्रपती म्हणून संज्ञा जे छत्रपती म्हणून ज्याला पात्र झाले आणि या जगाचं अधिभार ज्यांनी वाहिलं ते छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती या जगतामध्ये खऱ्या अर्थाने जन्म घेणाऱ्या ज्या ज्या विभूती आहेत जे जे मायबाप जन्माला आले जे जे देव जन्माला आले अनेक देवाने अवतार घेतले आणि त्या अवतारामधला एक देवाचा अवतार म्हणजे शिवाचा अवतार म्हणजे माझा शिवराय महारुद्र प्रगटला महारुद्र प्रत्यक्षामध्ये शिवतत्वाचा ज्यांचा अवतार आहे किती तत्व आहे एक विष्णू तत्व एक ब्रह्मतत्व आणि एक शिवतत्व या शिवतत्वाचा अवतार म्हणजे माझा शिवराय आहे लक्षात घ्या आता शिवतत्व जागं होणं म्हणजे महातत्वाशी गाठ आहे लक्षात आलं या जगामध्ये महत्त्व ज्याला म्हणतात त्याला शिवतत्व म्हणतात विठाला विठाला आणि या शिवतत्वाला तेव्हा जागृती येते की ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते तेव्हा धर्माला ग्लानी केव्हा येते धर्माला ग्लानी ज्या दिवशी अधर्म मोडीला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भारम जाता या पृथ्वीला जुलमी राज्य निर्माण होतं या पृथ्वीवरच्या मानवापासून सर्व स्त्रियापासून गायीपासून सर्वांचा छल होतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने शिवतत्व जागं होतं का जागं होतं की आता पर्याय नाही मग म्हणाले या पृथ्वी तलावर जर सत्य आणि परमार्थ टिकवून ठेवायचं असेल
तर ते कार्य मला स्वतःला करायचं असेल, कारण तो खरा ह्या जगातला आणि परमार्थातला एक नंबरचा कावडी म्हणजे भगवान शंकर आहे. विठाला क्रिया सामान्य नाही. राम अवतारामध्ये महारुद्र म्हणून जन्माला आले, म्हणजे हनुमंतराय म्हणून जन्माला आले. या हनुमंतरायाने काय केलं नाही हो, त्याला एकट्याला जर रामायणामधून काढला तर रामायण काय शिल्लक राहिलं, बेचव होऊन जाईल. बेचव, त्याला चवच राहणार नाही. केवढी शक्ती आहे ती. आता तरी ऐका, अगदी लक्ष. हे जे अवतार आहे, हे अवतार घेतात कशा रूपाने, कधी, कसा, कशासाठी. त्या पृथ्वीवर जेव्हा गायत्री आणि सावित्री, गायत्री म्हणजे गाय, सावित्री म्हणजे ह्या बसलेल्या आहेत त्या स्त्रिया, त्याला असं वर्णन आहे. गायत्री सावित्री पिढील्या बहुरे, बहु दुःख झाले ईशवंश अविलंब झाले तया रक्षणाला, नमितो हरी मी तव पादुकाला. ज्या दिवशी स्त्रिया ह्या अबला आहेत, लक्षात, म्हणजे त्यांच्यावर कोणीतरी शास्त्रसंमत त्यांना सहकार्य करणारे पुरुष प्रधान आहे. पण जेव्हा ती क्रिया बदलते आणि डोळे मज हे जुलमीकडे रोखुनी मजकडे पाहू नका. ज्या दिवशी ती कामभोगाची वस्तू आहे अशा दृष्टीने ज्या दिवशी पाहिलं जातं त्या दिवशी धर्माचा नाश होतो. दुसरं, जन्माला आल्याबरोबर मायच्या अगोदर ज्याचं दूध पाजलं जातं तिला काय म्हणतात, गाय. माईचं दूध पाजलं जात नाही, पण पहिलं दूध कुणाचं पाजतात, गायीचं. एवढे उपकार आहे, एवढं जिथे उपकार आहे ती गाय हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे तिला पवित्र मानलेली आहे, तिला देवता मानलेली आहे. आलं का लक्षात. 33 कोटी देवांचं ते आश्रय स्थान आहे आणि ती आमची या हिंदू धर्मीयांची काय आहे, देवता आहे. आलं का लक्षात. ही गायत्री सर्वस्वाचा त्याग करून या सर्व जनतेला सुखी करण्याचं काम ती काही करते. आजच्या अवस्थेकडे सध्या जाऊ नका. यांचा ज्या दिवशी हनुमानीचा छळ होतो त्या दिवशी यवनाचं राज्य येतो. विठाला विठाला विठाला. जुलमी राज्य तेव्हा जेव्हा निर्माण होतं त्यावेळेस या दोन गोष्टीचा, आणि मग त्याला दुसरे एक आणखी कारण सांगतो. मोडी आली यज्ञ राहिली की धरे, यज्ञ मोडले जातात, कीर्तन जातात, भजन जातात, गावोगावी माणसातली माणुसकी राहत नाही. फक्त भोग कामोपशांत आहे, फक्त माणूस आहे, फक्त भोगाचं लक्षण शिल्लक राहतं, रोगाचं लक्षण शिल्लक राहतं, पण धर्म उडालेला असतो. आणि ज्या दिवशी धर्म उडतो त्या दिवशी ही पृथ्वी अशी कापते, अशी धरणी कंपासारखी कापते आणि मग ती ब्रह्मदेवाला शरण जाते. ती गायीचं रूप घेते आणि ब्रह्मदेवाला शरण जाऊन सांगते, ब्रह्मदेवा वस्त्ररूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय, नेत्री वाहे तोय सांगतसे. ती रडते आणि ब्रह्मदेवाला सांगते, ब्रह्मदेवा ह्या पृथ्वीवर मला आता दैत्यांचा भार सहन होत नाही, यवनांचा भार सहन होत नाही, अधर्मी लोकांचा भार सहन होत नाही. बुडाला धर्म अधर्म झाला भार आणि सोसवेला भार, आता मला भार सोसवत नाही. का तर धर्म राहिला नाही, नीती राहिली नाही, शास्त्र राहिलं नाही. आला का लक्षात. कथा कीर्तन राहिले नाही. काय उपयोग आहे. मग म्हणाले करावं काय. ते म्हणजे माझ्याकडे काही इलाज नाही, आपण सगळे विष्णूकडे जाऊया. विष्णूकडे जातात आणि प्रार्थना करतात, हे देवा सकल देवा आदि देवा कृपाळू आदि
शिवा सजरूपा. हे भगवंता म्हणाले ठीक आहे, आज माझं काम मी अनेक वेळेला केलेलं आहे. मच्छापासून चार स्वामी हरिलो अवतार घेतो. त्रेतीवा मन परशुराम तिसरा श्रीराम सीतापती. द्वापारी कृष्णनाथ बौद्ध दुसरा पाळी स्वयी पांडव. कलिता अवतार एक हरीचा नरकी नमो केशव. हे 10 अवतार मी घेतले आणि या 10 अवतारामध्ये अनेक दैत्यांचा नाश केला, अनेक दुष्टांचा नाश केला आणि धर्म संस्थापनार्थाय संभवामी परित्राणाय साधूनाम. ज्ञानेश्वरीमध्ये गोड असं सुंदर वर्णन आहे. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्या ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची क्रिया होते त्या वेळेला मी आलो अवतार घेतला. कुणी सांगितलं? विष्णू श्रीहरीने सांगितलं. मग आता गरज कोणाची आहे? आपल्याला वेळेप्रमाणे, कारण आपली आता संपायची वेळ कीर्तनाचीच होती, तेव्हा सुरुवात झाली. एवढी वेळ आपल्याला जास्त झाली, तेव्हा त्या वेळेत असणाऱ्या वेळेत आपल्याला कार्यक्रम आटपायचा आहे. क्रिया आहे का? या राजाचा जन्म होण्यासाठी शिवतत्वाला प्रार्थना केली. कैलासी वसतो सदैव पाहता नंदीवरी वामांगे गिरिजा सवांग सरिता जिजे शिवा भावार्थे गणिता कृपा करी बहु रक्षी दिना कारण. स्वामी शंकर खचित नमितु भालो त्या शिवतत्वाला जाग केला. शिवतत्वाला जाग केल्यानंतर सांगितलं त्राहिमाम 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 त्राहिमाम. हरकत नाही. हे भगवंताचं धर्म रक्षायचं कारण झालं. एक कारण झाल्यानंतर एक तत्व लक्षात घ्या. धर्म रक्षावया अवतार भगवान परमात्मा घेतो. एक कारण झालं. ज्या वेळेस अधर्माची वाढ होते, धर्माची वाढ कमी होते आणि अधर्म ज्या वेळेस होतो त्याही आम्हा येणे घडे मृत्यू लोका, तेव्हा तेव्हा अवतार घ्यावा लागतो. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ऐका. पण त्याचं दुसरं कारण असं आहे की जोपर्यंत हा एकदा का अधर्म झाला का कुणीतरी प्रार्थना करावी. जसं आता सांगितलं की पृथ्वी सुद्धा देव दानव गंधर्व हे सगळे प्रार्थना करतात. आला लक्षात की आता तुम्ही अवतार घ्या. आता त्राहिमाम झालं. त्राहिमाम म्हणजे नको नको झालाय. आता काही सर होत नाही. भगवान परमात्मा ज्या वेळेस आपण केव्हा भगवंताला हात मारतो, ज्या वेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने काही सर होत नाही, काही संकटात असेल, तेव्हा देवाला हात मारतो आपण. पण ती हाक कशी असते? दीर्घ स्वरे, दीर्घ स्वराने हाक मारतोय. कसं की कोणीच नाही. आगाये सावल्या किंवा जशी द्रौपदीने हाक मारली, मोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. मोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. मोठे गुंतलाशी द्वारकेच्या
तशी माणसाने देवाला हाक आहे. आता सगळे उपाय कुठले आता तूचे त्याला हाक म्हणतात. आलं का लक्षात? आणि त्या हाकेसरशी तो येतो. हाकेसरशी उडी घालून या स्तंभपुरी ऐशी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. आणि हे शिवतत्व लागू झालं. आता एक झालं त्याचं काम आहे हे आपल्याला कळलं. जेव्हा अधर्म होतो तेव्हा देवाला जन्माला यावं लागतं. त्याला कारण असावं लागतं. आता क्रिया आहे. या महाराष्ट्र देशामध्ये भारत देशामध्ये यवनांचं राज्य आलं. या आर्य संस्कृतीमध्ये या भारत भूमीवर अनेक वेळा अनेक आक्रमण झालेली आहेत. एकदाच नाही, अनेक वेळा आक्रमण झाली. भारता इतकी आक्रमण कुठल्या देशावर झाली नाही एवढी भारतावर आक्रमण झाली. का? त्याचं कारण नाही लगेच मी सांगत. त्याचा खूप मोठा इतिहास आहे. पण आक्रमण झाल्यानंतर ही संस्कृतीची भूमी आहे. भारत भूमी संस्कृतीची भूमी आहे. ही आर्य परंपरा याला आहे. आणि या संस्कृतीमध्ये संस्कृती आणि धर्म कळला नाही तर तो व्यर्थ जन्माला आला असा नियम आहे. विठ्ठला आता याला कारण हा झालेला यवनांचा अधर्म. काय यवन करत होते हो? ज्याच्याकडे धर्म नाही, ज्याला संस्कृती नाही, जे आपल्या दुसऱ्याच्या धर्माला कमी मानतात आणि त्यांचा छळ करतात, ज्यांना मानवता कळत नाही, ज्याला आई कळत नाही, ज्याला बहीण कळत नाही, त्याला आसुर म्हणावे. काय म्हणावे? आसुराला म्हणजे नाम राक्षस. राक्षस का म्हणायचे? तर त्याला कुठल्याही प्रकारच्या संवेदना नाहीत. जसं अरण्यामध्ये पशु पक्षी वागतात तशा प्रकारे वागण्याचा ज्याचा धर्म आहे तोच धर्म या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धीस आला. अनेकांचे छळ झाले. लोकांना खायला अन्न नाही, गरिबीने पिचले होते. दिवसा ढवळ्या या गावामध्ये 4 सुंदर स्त्रिया आहेत किंवा 10 सुंदर स्त्रिया आहेत किंवा एखाद्या पाटलाची सुंदर भगिनी आहे, बहीण आहे, तिला उचलायची कशाला? त्यांच्या सगळ्या गावाच्या डोळ्या देखत आणि यवन दिवसा ढवळ्या अत्याचार करायचे. ही डोळ्या डोळ्याने बघण्याची पाळी या समाजावर आली होती. तुका म्हणे कैसे अंध हे जन. कसे आंधळे झाले होते लोक? अधर्म करत होता. पण पैशाने पोटाने दुर्बल झालेले लोक ज्या दिवशी आपलं बळ, वीर्य, शक्ती आणि तेज नाहीसे करतात त्या दिवशी समाज दुर्बल होतो. आणि समाज दुर्बल झाला धर्माला तारण्या इतकी त्याच्याकडे ताकद राहत नाही. महाराज लक्षात ठेवा. तुम्ही समजून घ्या. हा कार्यक्रम नाही, आजचा आहे ना हा कार्यक्रम नाही. हे आज तुमच्या खऱ्या तत्वाचं तुमच्या रक्ताची शुद्धी करायचा दिवस आहे. विठाला विठाला आज तुमच्या रक्ताची चार्जिंग आहे. तुम्हाला किती आहे तेज, तुम्हाला किती बळ आहे, तुम्हाला किती तेज आहे. आता ऐका, याच्यासाठी 4 वर्ण निर्माण केले. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या 4 वर्णामध्ये ब्राह्मणाने पुराण पाठ करावे. क्षत्रियांचा धर्म ऐसा तो पात्र नव्हे अपयशा त्याचा आचार धर्म ऐसा धारा ते नाही. अरे क्षत्रिय जन्माला आले. हे क्षत्रिय बाहुरूपाने जन्माला, हे नारायण म्हणून जन्माला आले. क्षत्रियाची ताकद कशात आहे? नाही तुम्ही क्षत्रिय सारखं सगळे आपल्या महाराष्ट्रामध्ये तुमची ताकद कशात आहे? त्या बाहुला अशी खाज सुटायची, खाज. एकदा तिकडं ऐकलं, एकदा गर्जना केली, हर हर आमच्या तोंडात ना बसलं. काय करणार? ज्याच्या स्वर बाहू पावत होते त्या रक्तामध्ये तेज होतं, शक्ती होती, ताकद होती आणि अन्याय त्याला सहन होत नाही. त्याला भाऊ, त्याला क्षत्रिय असं म्हणतात. एक क्षत्रिय आहे. ब्राह्मणाचं तोंड, ते तोंड एवढं बोलत राहील, काय विचारणं, सगळा पाठ धाडा 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 बोलणार, त्याला तेवढंच का. पण क्षत्रियांचा धर्म ऐसा अखंड मानव जातीला सांभाळण्याचं काम क्षत्रिय कुलावंत. नाव काय त्याला? क्षत्रिय कुलावंत.
या क्षत्रियाच्या कुलामध्ये जन्म घेतला या शिवतत्वाने, आणि ते बाहूस पुरण पावण्यासाठी काय काय करावं लागलं, त्याच्यासाठी एक जन्माला आली, ती म्हणजे आदिमाता माताजी जाऊ विठाला विठाला विठाला। अशा प्रकारे देवाकडे प्रार्थना केली। काय प्रार्थना केली? जिजामातेने काय प्रार्थना केली हो? काय प्रार्थना करावी? ऐसा पुत्र देगा देवा जग बने त्याला ऐकायला बरं वाटतंय ना? ऐकायला बरं वाटतंय ना? महिलांना सुद्धा एक बाई अशी म्हणते, ऐसा पुत्र देगा देवा जग म्हणे त्याला बाबा। नाही तुला पोरगा देता आला तर कन्या ऐशी तरी देई, जैशी वीरा इतुके न देवे। तुला मुलगा पण नाही द्यायचा, मुलगी पण नाही द्यायची। इतुके न देवे तुझ्याने माझे करिगा मी संतान, मुलगा नसला तरी चालेल पण किड्या मुंग्यासारखं माझ्या पोटी जन्माला घालू नको। विठाला विठाला ही कोण मागणी करू शकते? जी संस्कृत विद्याकडे, संस्कृती ज्या स्त्रियेकडे आहे, ज्या स्त्रियेचं रक्त संस्कृतीचं आहे, ज्या स्त्रियेला संस्कृती म्हणजे महाराष्ट्राचा धर्म कळतो, हिंदूंचा धर्म कळतो, तीच मागणी करते, तीच मागणी करते। बाकीला धर्म कळला नाही, शास्त्र कळलं नाही, आलं का लक्षात? अधर्म कळला नाही, धर्म कळला नाही, ती स्त्री काय मागणी करणार? ती फक्त अनाचाराने त्या संसारामध्ये येणार, 4 मुलं बाळ होणार, एकदा कशी तरी त्यांना जगवणार आणि म्हातारपणी लाथा खाणार। याच्यापेक्षा दुसऱ्या तुमच्या पदरात काय? तुम्हाला करायचं आहे, सुख भोगायचंय ना, मग तुमचं रक्तदान करा। रक्ताला तेज आहे, पण आम्ही खाण्यात आहार ठेवला नाही, आम्ही कर्मामध्ये आहार ठेवला नाही, धर्मामध्ये आचरण ठेवलं नाही। काय ठेवलंय? नाही तोंडावर आचरण बंधन, ना पायावर बंधन, ना मनावर बंधन, ना संगतीवर बंधन। खाण्या पिण्यापेक्षा संगतीवर बंधन असावं। संगत मत करना खोटी, दुनिया है उल्टी तुझे जिसे लेवे, उसे धमकावे बात बोले तेरी, साधु संत का कुछ ना माने राखे कान पर पगड़ी, सगा भाई को बुरा बोले सारे को सन्मान। ही अवस्था आमची आज झाली। आमची संगत बदलली, आमची पंगत बदलली, तुमचं आमचं धैर्य बदललं। तलपती शिवबाची तलवार फक्त बघायची, पण शेजाऱ्याचा भानगड झाली तर काठी फक्त असते, तलवार गेली। क्षत्रिय आजही तुम्ही बघायला चला, पंजाब मध्ये तलवार घेतल्याशिवाय बाहेर पडत नाही, ते सुद्धा मराठाच आहे। त्यांनी अजून केस कापले नाही, त्यांनी अजून केस कापले नाही, तसे बांधतात। आम्ही केस कापला नाही तर हिप्पी काढली, मध्ये ती आता गेली हिप्पी, आता वेगळं काय काय आलं। क्षत्रियाचा धर्म कळला नाही महाराज। आता आम्ही राजासारखी दाढी वाढवतो आहे, पण राजाचं गुण आणि कीर्ती आणि यश सौख्य आम्हाला कळलं नाही। लक्षात घ्या की तुम्ही मंडळी, मलाही दुःख वाटतंय खरं म्हणजे, या पानसई गाव एवढा मोठा आहे, तुम्ही नाही देवाच्या दर्शनाला गेला तरी चालेल, तुम्ही नाही तीर्थयात्रेला गेला तरी चालेल, तुम्ही एखादा दान धर्म नाही केला तरी चालेल, अरे पण तुम्हाला हिंदू धर्माचं जीवन जगायला ज्यांनी कष्ट घेतले, ज्याने रात्रंदिवस कष्टा काढल्या, ज्याने रक्त पाळलं, या भूमीवर मरेपर्यंत कष्ट घेतले, अपार लढाया केल्या, त्यांच्यासाठी तरी एक दिवस काय? तुम्हाला या स्त्रियांना कुंकू लावण्याचं बंधन होतं। तुमची मुलं एखाद्या घरामध्ये शिरले तर टिपामध्ये टाकायची मुलं, आणि वरून दर्पण ठेवायचं, त्या मुलांना तिथं गुदमरून मारायचं। अन्याय आणि अत्याचार करतोय तुम्हाला। आता लोकसत्ता राज्य आलं म्हणून मनाने कुठेतरी फिरायचं, पण धर्माला विसरले। हम सब एक है। अरे काय एक आहे? तुला क्षत्रिय म्हणून जन्माला घातलं ना, पहा बाकीच्या धर्माकडे, ते पंजाबी अजून सुद्धा मिशीला बाहेर फिरवल्याशिवाय येणार नाही। का? तुमचं क्षात्र तेज गेलं, आणि मराठ्यामध्ये जन्म घेणारा राजा शिवछत्रपती या देशाला नव्हे
तर विश्वाला जिथे जिथे या पृथ्वी तल आहे तिथे तिथे त्याची कीर्ती आज आहे. तुम्हाला काय वाटतं? म्हणजे शिवाजीची जल एवढा आवाज आमचा शिवाजी नाव ऐकल्या बरोबर हे आशे कापत होते. आशे एवढं आशे खापत होते. त्यांचेच वंशज ना तुमच्याच वंशजामध्ये जन्माला आलाय ना. शिवाजी लोकांना वाटतं शिवाजी जन्माला आहे पण दुसऱ्याच्या घरी. शिवाजी पाहिजे पण दुसऱ्याच्या घरी का? तर आम्हाला शिवाजी घडवता येत नाही. तुम्हाला शिवाजी बनवता येत नाही. एवढं नाही तर लक्षात ठेवा पुन्हा पुन्हा आम्ही हिंदू धर्माचे सेवक आहोत नाही रक्षक आहोत. विठाला विठाला देवाच्या देवळात नाही गेले चालेल पण या राजाच्या असं समजू नका हे पोराने केलंय. अजून त्यांच्याकडे सुद्धा अज्ञान असेल मान्य आहे. पण आलाय कोण? इथं बसवलाय कुणाला? ज्याने आम्हाला धर्म शिकला. स्वतंत्रपणे जगण्यासाठी स्वतः कष्ट घेतले, लढाया केल्या, अन्यायाविरुद्ध लढले आणि ही हिंदवी स्वराज्य राज्य स्थापन केलं. आणि त्याच्यासाठी एकदा तरी तुमच्या डोळ्यात असू काय येत नाही. कुठं डोळं सुटलं तुमचा पोरगा मेला, बाप मेला, बायको मेली का लईच रडतो. आणि हे हिंद बांधवा थांब यास तरी अश्रू दोन झाली ही पराक्रमाची ज्योत मावले इथे झाशीवाली. नाही ऐकत या झाशीच्या वाणी पाठीवर पोराला बांधला आणि इंग्रजा बरोबर लढली. कळलं काय? तिथं दोन थोबाडात नवऱ्याने मारलं तर अख्ख्या गावात रडत बसत. काय कुठं गेलं? इकडं शेजाऱ्यांची भानगड झाली तर म्हणतात मरून दे. त्यांचे रोज भानगड काय आपण बाबा याच्यात पडत नाही. क्षत्रियाचा धर्म काय? रस्त्यावर एखाद्या बाजारामध्ये एखाद्या स्त्रियांची छेड घालली एखाद्यानी तर तमाम समाज आता सुद्धा अजून बघत बसतो, त्याच्याकडे कानाडोळा करतो. लक्षात घ्या एखादा टेम्पो भरून एखादी गुरं गाई जर कसा गेला जात असेल तरी डोळे फिरून बाजूला बघणारी मंडळी ज्यांच्याकडे ताकद राहिली नाही, बल राहिले नाही, केवळ जीव जंतू सारखे जगणारा समाज जर निर्माण होत असेल तर तुम्ही काय लोकांना सुख देणार? तुमच्या कुटुंबाला सुख नाही देणार आणि तुम्हाला तर सुख मिळणारच नाही. तुम्ही जगता म्हणजे काय? जेवता म्हणजे जगणं झालं काय? आपण जेवतो म्हणजे जगणं झालं का? तुम्हाला काय किंमत आहे तुमच्या कुटुंबामध्ये? तुमच्या गावामध्ये काय किंमत आहे? का तर तुमचं तेज नाही, तुम्हाला बल नाही, तुम्हाला क्रिया नाही. हेला रे हेला पाणी वाहून मिळाला रे. अरे जन्माला आलात, दोन मुलाची फोटो भरली, 4 मुलाची लग्न केली, 2 नातवंड गावात हातावर घेऊन फिरवली, बस एवढ्या करता जन्माला आला. ज्या गावामध्ये जन्माला आला, ज्या समाजामध्ये जन्माला आला त्याचं काहीतरी देणं आहे. म्हणून या राजाच्या जयंती असताना प्रत्येक हिंदू धर्माचा माणूस अरे मक्का मदिनाला जायला जाऊन बघा काय परिस्थिती आहे. हे बोलायला सोपं नाही, हे ऐकायला सोपं नाही. अरे एक बघा काही धर्मीयाचे लोक त्यांचा धर्म कसा पाळतात आणि आम्ही कुठे आहोत. ही क्रिया जोपर्यंत तुम्हाला कळली नाही तोपर्यंत मी कोण आहे हे कळणार नाही. तो करतो त्याचं तो काम करणार आहे, ती गोष्ट सोडा. तो काही धर्म बुडवणार नाही. भगवान परमात्मा आज राजा शिवाजीच्या रूपाने जन्माला आला. कशा करता मी काय सांगणार होतो त्याला? कारण या बसलेल्या आहेत ना, ह्या आहेत. जास्ती उपास तपास कोण करतो? व्रताचरण कोण करतो? जास्ती देवाला नारळ कोण फोडतो? सगळ्या पाहिला. तुम्हाला काय करायचं? नारळ फोड नाही तर नको फोडू. इंदापूरला जाऊन बटाटावाडा खाल्लाच पाहिजे, त्याच्यापेक्षा राहणार नाही. अरे जिवेला रसना आणि वाईट सवय लागलेली एकदम वाईट आहे. ऐका, त्याच्यामुळे तुमची बुद्धी, बल, चातुर्य आणि ज्ञान नष्ट होत. तुम्ही माणूस म्हणून फक्त जगता, तुमच्यामध्ये क्रिया काय नाही. तुका म्हणे करुण धावी त्याचे पाय माझ्या जीवी. आणि मग अशा सुधर्माचरणाची या महाराष्ट्रावर जुलमी कार्य झालं होतं. जुलमी सत्ता निर्माण झाली होती. त्यावेळेला एक स्त्री देवाला प्रार्थना करत होती, माते एक पुत्र दे. पण या त्रासांतून माझ्या या मराठमोळ्या सर्व
महाराष्ट्राच्या जनतेला, या भारताच्या जनतेला काय कर, सुखी कर, असा मला पुत्र हवाय. कारण तिला बघवतच नव्हतं ना. जेवढा क्षत्रिय होता त्यांच्या जीवावर या मुघलांनी आणि आदिलशाहीने राज्य केलं आणि तुमचीच आबरू लुटली, तुमचीच शेते दिवसा ढवल्या आणि मग त्याच्यातले काही गोष्टी बोलू का नको असा मला प्रश्न पडला. त्यावेळेला ते मुसलमान एकाला काहीतरी द्यायचं, एकाला मोठं पद द्यायचं, अधिकारी करायचं, मोठं काहीतरी घबाड द्यायचं आणि या जनतेवर अन्याय करण्याची त्यांना सवय लावायची. त्याला भुलून अनेक मराठी सरदार त्या यांच्या मुघलांच्या सेनेत होते, सैनिक होते. कोण होते? आपलेच. आणि ते भगवत नव्हतं. कोणी प्रार्थना करत होती आणि मग माऊलीने ऐकलं, भवानी मातेने आदिशक्ती जागी झाली आणि मग तिला संदेश मिळाला, ठीक आहे तुमच्या पोटी अवतार घेत आहे, शिवतत्व अवतार घेत आहे. आणि मग हे जन्माला आले. महाराज अवतार होतो शिवाचा, हिंदू धर्म रक्षणाचा. आणि हा अवतार झाला कुठे झाला? रायगडावर ना. नाही म्हणजे महिलांना विचारतोय शिवाजीचा जन्म कुठे झाला? पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, 10वी कुठे झाला? हा, तुला काय कुठे विचारला? तिकडं पाठीमागं विचारला होतं का? त्या शिवनेरी किल्ल्यावर राजांचा जन्म झाला महाराज. आजही ते दालन तसंच आहे. आला का? शिवनेरी किल्ल्यावर ते अशा अवघड झाले. जागीरदार होते, जाधवांची पोरगी होती. आपल्या गावात जाधव आहेत ना. आला काय तो बाबा? आलाय का? किती आलं? नाही म्हणजे जिजामातेचं भावन नाही आलं ना. उद्या सांगावं त्याला, उद्या मला शिवाजीची पुण्यतिथी आहे. तुमचा भाचा उद्या जन्माला येणार आहे. लखोजी जाधवांची असणारी कन्या जिजामाता. बघा, लक्षात घ्या आपण कोणत्या कुलात जन्माला आलोय. आणि भोसले घराण्यामध्ये जन्म झालेले राजे शिवाजी. लक्षात घ्या, शिवाजीचे वडील शहाजी राजे सुद्धा मुघलांच्या दरबारी होते, सरसेनापती. अजून जन्मापर्यंत नाही पोहोचलो. लक्षात घ्या, जन्माला आला पण तलप त्या सूर्याची धार राजा शिवाजी. आणि मग मात्र जन्माला आल्यापासून आमच्या शिवाजी राजाला एवढा मोबाईल घेऊन दिला नाही कळलं. पोरग ते जेवायला सुद्धा मम्मी पहिला मोबाईल दाखवते बघ, मग ते नाचतात, त्याच्यात ओरडतात आणि ते बघताय. कोण? बाळा गाऊ कशी अंगाई, बाळा गाऊ कशी अंगाई. मांडीवर बाळाला बसवायची जिजामाता आणि ते शांतपणे ऐकायचं. वा काय तो सुंदर आवाज. मेरे अंगन में तुम्हारा क्या काम है. मम्मी गाणं म्हणते आताची मम्मी. ते जेव्हा स्वर चालू करते ना, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, उभ्या गाऊ कौतुके. स्वरामध्ये शक्ती आहे बरं. तो स्वर जिजामाता लावायचे. तुम्ही अभंग पाठ करा, काही श्लोक पाठ करा, काही स्तोत्र पाठ करा आणि पहाटे म्हणा बघ. तुमच्या घरामध्ये त्याच्या लहरी निर्माण होतील आणि त्याचे संस्कार मुलाने करावे. सांगा आता 24 तास आपल्या घरामध्ये काय चालू असते? टीव्ही चालू असते का नाही? त्याच्यात सगळ्या अंगायाच म्हणतात सगळ्या. हा, अर्ध वस्त्र असणाऱ्या स्त्रिया असतात आणि नाना प्रकारचे हावभाव
आणि असली आणि अशा प्रकारचं सगळे त्याच्यात सुद्धा काही चांगले आहेत, नाही असं नाही, पण चांगलं कोण कधी लावितच नाही. नको ना सांगू, आपल्याला टाइम नाही, नको तो विषय नको. तुमच्या हातात आहे. जिच्या हाती पाळण्याची ती जगात. अरे लक्षात ठेवा, या स्त्रियेने एक राजा घडवला, पण कशांतून? या ओव्या गाऊन, या जुलमी असणाऱ्या रयतेच्या सुखासाठी तिने अनेक सिद्धांत रामायण महाभारताचं काय केलं? सिद्धांत ठेवले, त्याला ऐकवले. आणि ते पोर पण जन्माला असं आलं होतं, ते ऐकायचं, गपचीप ऐकायचं, शांत बसायचं, रडायचं नाही, काय नाही, काय नाही, ऐकायचं. आणि ऐकल्यानंतर तेव्हा लहानपणी त्याच्या मोठी वळख होत्या. दादाजी आणि मग शहाजी राजे एवढ्या मोठ्या यवनाच्या पदरी कार्य करत असताना या बालावर केलेले संस्कार त्याला पुढे ह्या हिंदवी स्वराज्याचं राज्य निर्माण होऊन म्हणून दादाजी कोंडदेव याच्याकडे शिक्षणाला ठेवला. शिक्षक ठेवला आपल्या पोरासाठी, शिक्षक ठेवला. आणि तो शिष्य तयार व्हायला, दांडपट्टा खेळणे, कुस्तीपासून घोड्यावर स्वार होणे, लुटूपुटूची लढाई करणे, हे लहान वयामध्ये शिवाजी राजे करायला. हे लहान मुलामध्ये करायला लागल्यानंतर ते शिक्षण घेता घेता, ऐका, एक वय असं असतं 12 वर्षापर्यंत मुलांना दारुड्याच्या संगती ठेवू नये. एखादा दारुड्या कोणी आला तर आपल्या मुलाला लगेच आपल्या घरात घ्यावं, त्यांचं दर्शनही होऊ नये. एखादा अनाचारी, दुष्ट बोलणारा, पागल बोलणारा, वाचाड बोलणारा जर आला ना, तर ते सुद्धा जिजामाता त्याचं ऐकून घ्यायची नाही, त्याचा स्पर्श होऊन घ्यायची नाही. अनंत वाचाळ बरलती बरड, त्या कैचा दयाळ पावे हरी, अशी प्रिया माता. काय त्या जिजाऊ मातेने घडवलं? त्या दादोजी कोंडदेवाने एवढं सत्य शिक्षण दिलं, एवढं सत्य शिक्षण दिलं. एक दिवस प्रसंग घडला. काय? जिजामातेंच्या अंबराईमध्ये एक आंबा फुटला आणि त्याला कळलं आपण पाप केलं. कळलं कुणाला? कळलं या न्यायाचं राज्य आहे, या न्यायाच्या राज्यामध्ये एक आंबा फुटला तरी मी पाप आहे. कळलं काय पाप? आता ग्रामपंचायती अख्ख्या खाताय, नगरपालिका अख्ख्या खाताय, राज्य महाराष्ट्र राज्य अख्खं खाताय, खावं खादा खाद चालू आहे, जमिनी अख्ख्या खाताय, काय शिल्लक ठेवलं? रयतेचा एक आंबा फुटला आणि मग कळलं, अरे आपण आज राजाचा आंबा. धावत धावत गेले, लोटांगण घातलं मातेला. म्हणले माते अपराध झाला. म्हणजे काय तिथं सांगा? नाही म्हणले अपराध झाला. मग तरी आता मी फार वाढून सांगत नाही, ती कथा वगैरे फार मोठा आहे. आणि मग अपराध केला. ऐका, मन घट्ट करून ऐका. धर्म कळतोय ना, मला धर्मावर बोलायचं आहे. धर्म जर कळत असेल, एक आंबा खाल्ल्यामुळे त्या कोंडदेवाने जिजामातेला सांगितलं, ताबडतोब माझा हात कलम करा, तेव्हा मी इथून जाईल. का? तर या हाताने काय केलंय? जमल ना. आता दुसऱ्याचा आंब्यावर लय आंब तर रात्री तर डोका काढतात. नाही कळलं तुमच्याकडनं, आमच्याकडचं सांगतो. इकडं नाही, इकडं चांगलं डोका. रात्रीचे आंबे काढतात, काजूच्या बिया झाला तर तिथं लय काजूच्या बिया आहे, एका रात्रीत काजूच्या बिया आहेत. पण असं म्हणतंय का? हा कलम करा, कलम करण्याची आज्ञा म्हणले ते होणार नाही. कलम करत ना, त्या दिवशी तो हा तिथं बांधला आणि एका हाताने शिवाजी राजांना लढाईचं शिक्षण दिलं. सोपं आहे ना, आपण ऐकतोय ते. बघा जरा आचरणात जमत नाही किती कठीण. प्रत्येक पैलू आणि पैलू सकाळपासून हे ज्ञान त्या राजाच्या शिवाजीच्या निमित्ताने इथं व्हायला पाहिजे आणि ते ज्ञान लोकांना सांगायला पाहिजे. आम्हाला हे बाहेरचं ज्ञान झालं, फक्त अफजल खानाला मारला एवढंच माहिती आहे, त्या आमक्याला. अरे पण घडला कसा मारण्यासाठी हे तर तुम्हाला करायला पाहिजे का नको? आणि मग त्या दादाजी कोंडदेवने असं शिक्षण दिल्यानंतर राजा
की तू आता जुलमी प्रजेशी लढ. आपल्या गावात एखाद्याने एखाद्याशी भांडली मरू दे, तू आता तू सगळं जाऊ नको तिकडं सोडून दे. कोणाशी भांडण? आपल्या आपल्यात नाही. त्या यवनांचं दृष्ट करून त्याला मारायला तुम्हाला हरकत नाही, तुम्हाला पाप नाही क्षत्रियाला. राजा शिवाजी सुरुवात झाली. 12 मुलांना घेऊन त्याने काय केलं? प्रतिज्ञा केली, आजपासून हिंदवी स्वराज्याचा मी रक्षक आहे. पुढारी नाही, राजा नाही. आणि त्या शिवबाच्या शिवपिंडीवर स्वतःची रक्त कापलं आणि त्याचा अभिषेक केला. त्याला काय म्हणतात? राजा शिवाजी. आणि प्रतिज्ञा केली, आजपासून या जनतेच्या कल्याणार्थ मी सेवा करणार. आणि त्याही 12 मुलांना त्याच्या जोडीदाराने 14 जणांनी फक्त प्रतिज्ञा केली. प्रतिज्ञा करणं सोपं आहे, शेवटाला नेणं अवघड आहे. एक एक विषय किती सांगाल. प्रतिज्ञा केली, सगळं आम्ही या पक्षात आहे. बघा मतदानाच्या वेळेला दुसऱ्याच पक्षात ते म्हणले तो पण कमी पडला, मग तिसऱ्याच पण इकडं गुपचूप तिकडं. काय प्रतिज्ञा करणं म्हणजे सोपं आहे का? सोपं नाही, अवघड आहे. प्रतिज्ञा करणं म्हणजे सामान्य गोष्ट नाही महाराज. प्राण गेला तरी प्राण जाएगा फिर वचन बोले तैसा चाले त्याची वंदावी नाही. बोलतच नाही कोण. लोक म्हणतात मरू दे, कशाला बोला, आपल्या अंगाशी आहे ना. त्याला किंमत आहे ना, त्याने बोलावा. हे प्रयत्न करून बघा. तुम्हाला यथा तथ्य बोला, यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक येणे तुम्हाला. अरे खरं बोललात, खरं चाललात, खरं धर्माचरण केलं तर लोक नक्की तुम्हाला डोक्यावर घेतील. पण तुमचाच तुम्हाला विश्वास नाही तर लोक कशाला तुमच्या मनाला लागतील. लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला जायचं तिकडं लांब आहे अजून बरंच. पण ऐका, असा राजा शिवाजी पहिल्याच दणका कानावर आलं. राजा शिवाजी झाला. त्याचे सोहळे वगैरे मी काही बसत सांगत नाही, कारण आता वेळ थोडी आहे. तर तुम्हाला पण लागल भूक. आता सध्या नाही, आता तुमचे चेहरे चांगले आहेत. मला असं वाटतं रातभर कीर्तन करावं. तोपर्यंत तुम्ही बसले तर मी करीन. मी सगळा इतिहास सांगेन. पण मी आता थोडं थोडं का सांगतो? आपल्या ठरलेल्या वेळेला तर ते जिरलं पाहिजे ना. उद्या तुमच्या पोटात कावलं शिरलं तर ते कसं शिरतात काय नाही. माझ्या पण पोटात शिरती, त्याला काय म्हण आहे का? पोटात कावलं शिरलं तर कावलं वरांचं काय? हा कीर्तनच. भूक नाही, अरे भूक नाही, ताण नाही. दऱ्या खोऱ्यामध्ये कोण अन्न घेऊन जात होतं? उंच डोंगरावरून चालणाऱ्या मावळांना कोण अन्न शिजवत होतं? दुपारच्या वेळेला दुपारचं शेतावर जेवण घेऊन ये, त्यांना कोण पुरवित होतं? काय परिस्थिती आहे? कशाने हे राज्य स्वतंत्र केलं? कशाने हे हिंदवी राज्य स्थापन केलं? रक्ताचं, स्वतःची रक्त देऊन प्रपंचाची तमा बाळगली नाही अशा शूरवीरांना तुम्ही वंदन नाही करणार? कुठल्या देवाला पाहणार आहात? ऐका, पहिलाच अन्याय शिवाजी महाराज राजण्याच्या पाटलाला चौरंगा केला. मी नाही सगळं सांगा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चौरंगा केला एका क्षणात. पहिला न्याय राजांचा. काय केलं? आपल्या शेतावर जिले पैसे घेतले होते बरी मुला लेकरांसाठी जेवायला, तिला आपल्या कामाला घेऊन सुंदर एका शेतकऱ्याच्या मुलीवर अन्याय केला आणि तिला मारून टाकले. पहिला अन्याय. रांजणे पाटाला, त्या रांजण्याच्या पाटलाला बोलून आणलं आणि आज्ञा दिली. काय जिजामाता, काय आहे काय? तो आपला वतनदार आहे, कशाला बोलवलं नाही त्याला? मा साहेब ऐका, थांबा. मोठी वलत होत्या. कधी याला एकदा वाघासारखा म्हणजे फाडून खातोय असं शिवबाचं त्या ठिकाणी दाखवून सभा बसलेली आहे. सर्व सेनापती प्रधान सगळं बसलेले आहे. म्हणलं काय केलंय? रांजणे पाटील सांगा तोंडाने. आणि तो तिचा बाप होता, त्या मुलीची कळवण सांगत होता. महाराज काय सांगू, माझ्या मुलीचे कसे हाल केले आणि कशी तिला मारली, हे सगळं सांगत असताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. राजा शिवाजीने गर्जना केली,
आत्ताच्या आत्ताच पाटलाचा चौरंगा करा. निर्णय म्हणजे निर्णय, आणि त्याची ताबडतोब अंमलबजावणी जमल. राजा अजून काय प्रसिद्धीला नाही, आणि इथून सुरुवात केली. पाप नाही विनाशाची वाघूर प्राणी. राजा शिवाजीने आज्ञा केली. म्हणजे तसा तो मोठा फार मोठं ते वस्त्र होतं, पण क्षणात नष्ट करून टाकलं. सामान्य सोपं आहे. आपल्याला गावकी दंड बांधायचा झाला नसतो तो नाही, तुम्ही बांधा. आता तो दंड कसला बांधता, तो दुसऱ्या दिवशी जाऊन केस करेल. शास्त्राचा नियम आहे दंड, कारण साम दाम दंड आणि भेद अलग अलग. पण आता लोकशाही राज्याचा विचार तो थोडा आहे. या राजाने अशा प्रकारचा जन्म घेऊन केलेलं राज्य कशा करता जन्माला आलं ते अभंगाचं पहिला केलं. धर्मरक्षावर अवतार टिकवण्याचं काम सोपं नव्हतं महाराज. कारण सगळ्या यवनाचं राज्य होतं, आणि या यवनाच्या राज्यामध्ये अत्याचार जुलमी विचार खूप चालू. हे निव्वळ तलवारीने सुद्धा मिठ्यासारखं नव्हतं महाराज. हिंदवी राज्य सापरवाय नुसती तलवार पण नव्हती. त्यात सैन्य कमी, पैसा कमी, गड कमी. कसं काय करणार? लढायला सैन्य नाही, मग पहिला गणी विकावा. 12 माऊले असले तरी कितीतरी लोक मारत होते, कितीतरी लोक मारत होते. का तर तांडपट्टा, बाणबनाटी, त्या ह्याच्यापासून सगळे खेळ क्षत्रिय धर्माचे त्यांना शिकले होते, शिकवित होते. आणि नंतर त्यांना तलवारबाजीपासून सगळं तयार होतं. आता तलवारी काय, आता हात हे तलवार झाले. नाही कळलं नको ना सांगायला. एकदा का शांताबाई लागली का तलवारी उभ्या. बरे या जनाशी लागलेली दुःख नका मानून घेऊ, पण ही संस्कृती नाही, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. लग्न असलं का स्त्रिया सुद्धा आपलं सर्वांग विसरतात. म्हणते हालत जागवते. अरे कसली हालत? तुझी हालत बघितली? काय झालंय काय तेच कळत नाही काय झालंय. अरे क्षत्रिय असा क्षत्रियाचा पोरगा मोठ्या पानाने फिरला पाहिजे, मानाने फिरला पाहिजे, स्वधर्माने फिरला पाहिजे. काय कुणाचे माय लागले. आता आमच्या स्त्रियांना अर्धवस्त्रावर आणून ठेवल्या. राजा जिजाऊच्या, छत्रपती राजांच्या राण्या आणि त्यांच्या राण्यामध्ये लागणाऱ्या त्या सगळ्या प्रजेच्या स्त्रिया नख सुद्धा दिसत होता. आज काय झालं? आता तिथं श्वाट असेल ना, तिथं स्वीट.
परिस्थिती विचित्र आहे. काय होत आहे? धर्म कुठे गेला हे लक्षात ठेवा. अत्याचार अन्याय व्हायला तितक्या तुम्ही सुद्धा जबाबदार आहे, पुरुषही तितके जबाबदार आहे. कारण व्यसनाच्या आहारी गेले, काम नाही, नको तिथे टवाळकी करायला लागले आणि नको ते धंदे करायला लागले. अधर्म वाढल्याशिवाय राजा शिवाजीने शिस्त ठेवली, हे ज्याच्या त्याच्या पायरीने राहायचं, ज्याच्या त्याच्या धर्माने राहायचं, ज्याच्या त्याच्या न्यायाने राहायचं, बस तुम्हाला सुख आणि आनंद मिळेल. नाहीतर आता ते टिकलं असतं काय? या राजाने तशा प्रकारचा न्याय घालून दिला. ऐका, तेज, बळ, वीर्य आणि वंश कसा वाढतो. त्या काळामध्ये चटणी खाऊन लोक राहत होते. आता बिर्याणी शिवाय नाही म्हणले जमत. रोज एकदा तरी ते काय ते रात्रीचं बोलतात त्याला काय म्हणतात, त्या पद्माला माहिती आहे काय रे, चायनी. तू बरा बोलला. याच्या जिभेला ती सवय लागली. बरं त्यांच्या पोरांच्या जाऊ द्या, त्या बाया सुद्धा नाही म्हणजे आम्हाला पण चायनीज खायचं आणि पुरी भाजी. महाराज कठीण आहे. तुमचा धर्म का, तुमचं तेज का नष्ट झालं, तुम्हाला बल का राहिला नाही, तुम्हाला अधर्माचा राग का येत नाही, तर तुमची खाण्याची क्रिया बदलली, तुमची वागण्याची क्रिया बदलली. आला का लक्षात? तुमची वागण्याची क्रिया बदलली आणि म्हणून क्षत्रियाच्या धर्माला ग्लानी येईल असं लोक खायला लागले. हे कारण आहे. तुमच्या आमच्या रक्ताला तेज राहिलं नाही. आता तेज कसलं, पाव खाऊन आत पाव झाले. गावात जर मारामारी झाली तर एक दोन थापड्या खातो तो दुसऱ्या अंगणात जाऊन पडतो. काय सांगायचं, ही परिस्थिती विचित्र काम आहे. हा, आणि म्हणून हे लक्षात ठेवा, हा राजा जन्माला धर्माच्या करिता आमास जगते रामाने धाडी येले, ऐसे जाणून धर्म भक्ती करता ईश्वर येला. ज्याचा धर्म सगळ्या तुझं पुढं त्या नम्रतो तेने असे इच्छा होत असे मानसी हा देह तुझा. अशा प्रकारचा हा देह महाराज. राजाने किती लोकांना फाडले, किती लोकांना कच्चे खाल्ले, पण नुसती ताकद आणि लढण्याची क्रिया नाही. बुद्धिमान मनुष्य ही कथा बुद्धिमान होता. आग्र्यावरून सुटका कशी केली, कशी आग्र्यावरून सुटका केली, कोणी केली? संभाजी राजांना सोबत नेलं. संभाजी राजांना आग्र्यावरून बादशाच्या हातावर तुरी दिल्या. पहिला इतिहास होता ना तुम्हाला, औरंगजेबाचा इतिहास. इतिहासाचे धडे आता गेले. आता ते काय आलंय त्या पोरांना, इंग्रजीमध्ये काय आहे ते मला नाही येत, तर मी त्या माझ्या वेळेला मला काय अजून इंग्लिश काही समजत नाही. हप्पी पट्टा काय पप्पा वगैरे काय ते आहे ते, ती मूळ सुरुवात तीच कविता म्हणतात. आणि ती मम्मी म्हणते म्हण म्हण ते काय आहे ते पोयम म्हण, आणि ते सुरुवात करतो. मान्य आहे, शिक्षण द्या मुलांना, नाही असं नाही, पण एक तरी गीत माझ्या हिंदू धर्माचं शिकवा, एक तरी गीत माझ्या महाराष्ट्राचं शिकवा. जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, कृष्ण कोयना बदरा एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. काय सांगावं, किती सुंदर नाही गोड वाटत तुम्हाला? बदलायचं गाणं, शांताबाईचं लावायचं. मी म्हणत असं तर शांताबाईचं लावू. अरे येतं ना तुम्हाला विजय, शांताबाईचं लावलं. बरं ती कमी पडली तर ती म्हणली आरच्या एक आणली कुठली काय, ती काय तुम्हाला मला काय ते समजत नाही त्यांचं खरं. ती आरच्या का काय आणली कुठला, ती कमी झाली तर आता एक तिसरी आणली पुन्हा. काय चाललंय समाजात? नंगा नाच त्या समाजाचा धिंगाणा घालायला
आणि आम्ही मात्र मोठ्या आवडीने प्रेमाने आमच्या मुलावर संस्कार तिकडे सुरुवात अजून झाली नाही शिवचरित्राला. रात्र जाईल पण ते पूर्ण होणार नाही. दिवसाचे दिवस जातील पूर्ण होणार नाही. त्या राजाची कथा केवढी आहे. रामायणाचं रामायण कमी पडेल पण राजाची कथा कमी पडणार नाही हे लक्षात ठेवा. एवढा माझा राजा मोठा आहे, एवढा माझा राजा मोठा आहे आणि एवढ्या राजाची एवढीशी पुण्यतिथी, एवढंच लोक. लक्षात ठेवा. तुम्ही सगळे मी आल्यावर विचारलं इथं दुसऱ्या समाजाचे लोक नाही म्हणले, सगळे मराठा आहेत, पंचरथ जाती आहे, सगळे मानवच. राजाने धर्म निवडला नाही, राजाने मानवाकडे बघितलं, सगळ्या जातीच्या धर्माकडे बघितलं. ते तांबोली सगळे 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 लोक महाराजांकडे होते. आता ऐका, मी एकच विचार, हात वर करा कुणाच्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो नाही. हाय विचारला असं तर बरंच केलं असतं, पण कुणाच्या घरात नाही. सगळ्यांच्या आहे. हे उद्या आपण नाही जायचं गावाला, आता सगळ्या गावात बघायचं. मग काय करायचं. शिवाजी महाराजांच्या घरामध्ये जर फोटो नसेल तर या मंडळाला मी विनंती करीन, पुढच्या वर्षी कुठला खर्च करू नका, पण एक एक फोटो लहान का होईना पण राजाचा आदराने प्रत्येकाच्या घरी लावा. लक्षात घ्या, काही करू नका. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही ऐकलेला मला येतं ना ऐकायला. किती धर्म आहे, माझ्या आंबेडकरांचा फोटो आहे, जा बघायला. कुणाच्या घरी नाही. नाही कळलं ना तुम्हाला. आणि येड्या सगळी ही महाराष्ट्र धर्माची ज्याने सत्ता प्रस्थापित केली, शुद्ध मराठी कुळामध्ये जन्माला, तिथे राजाचा फोटो नाही. ना मर्दासारखे जीवन जगण्यापेक्षा त्या भूमीला भार घालूया आपण, ते लक्षात ठेवा. अक्षय असा फोटो जर पुढच्या वर्षी दिसला ना, पुतळा कोणा नाही येणार, कारण याला सुंदर हा केवळ गणपती नाही, हा कोण आहे, देवादी देव आहे. सुंदर हे आसन, हे वसन, हे नुसती पुण्यतिथी साधन नाही, सामान्य नाही. त्याचा पुढचा विषय मी नंतर सांगेन. पण राजाला माझ्या राजासारखा काही शेवट एकच सांगतो ऐका. धर्माकरता तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांनी बोला बघू. वेळ लागलाय लोकांना, वेळ. अरे आपली योग्यता कुठली. सकाळी मी तिथे केरळला मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करून आलो राजांच्या. बोली मोठी मूर्ती आहे, 6-7 फुटाचे. आमचे अध्यक्ष महाराज होते, ही सगळी मंडळी होती. अगदी निष्काम दृष्टीने काम करतात ही मंडळी. सकाळपासून आहे माझ्यासोबत. आणि तिथे मी जाहीर केलं, या राजाच्या सोबत जर कोणी फोटो काढला तर याद राखा. कळलं ना. इकडे एक उभा राहतो तरुण, तिकडे काढ फोटो. आहे काही ताकद तुझी, त्याच्याबरोबर फोटो काढायची आहे तुझी योग्यता आहे. काय करतोस. रात्री पार्टी करायची आणि दिवसा नाना प्रकारचं गरगर तिथं फिरायचं. आपली योग्यता आहे, आपल्याशी पराक्रम आहे, त्याच्याबरोबर फोटो काढायचे. त्याच्याबरोबर मग कसा फोटो काढा, काढा फोटो, पण कसा काढा, त्याच्या चरणाला वंदन करा आणि फोटो काढा. अरे दास म्हणा, तुमचे ये दासीचा दास करून ठेवा. तुमच्या दासाचा मी दास आहे, ती सुद्धा माझी लायकी नाही. त्याच्या चरणाला हात लावा आणि आपल्या तरुणांनी त्यांचे फोटो काढावे आणि मग आपल्या घरात राहावे, म्हणजे समजेल मी दास आहे. आलं का लक्षात. तू त्याच्या बरोबर राजाच्या बरोबरीने जर फोटो काढायला लागला तर कसं होईल. नाही, आपली योग्यता आहे, माझी योग्यता आहे. ऐका, त्याची योग्यता सांगतो मी. कीर्तन आठवतो फक्त बराच वेळ लागेल, त्याला काही इलाज नाही, सगळं शिकत नाही. मी आलो लवकर 6 वाजता, पण काही अभाव कमी असल्यामुळे आपल्याला होत असू द्या. प्रतिपचंद्र लेखे वर्णिष्णू विश्ववंदिता शासनो शिवशैषा मुद्रा भद्रा. प्रतिपचंद्र लेखेवर हे कोटी चंद्र
माझ्या राजाच्या बरोबरीला. त्याच्यापेक्षा त्यांची प्रतिपचंद्र लेख वर्धिष्णू विश्ववंदिता, जो जगाचा अधिष्ठाता महाविष्णू आहे त्याच्याही पेक्षा वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. आणि तो शिक्का गाडगे भट्टाने माझ्या राजाला दिला. आज आमचा या राजकीय नेता म्हणजे आमच्या झेंड्यावर आता बोलायला शब्द नाही आणि आमचं सरकार त्याला मान्यता देत आहे. ती प्रतिभा राजमुद्रा ज्याला म्हणतात. अरे राजमुद्राचा झेंडा खाली पडतो. ज्या झेंड्यावर मिळवता तो कुणाच्या हातात आहे, तो किती ताट राहतो, तो कुठे पडतो, ह्याच्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही. कुठेही काही वापर करता. प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शास्त्र शिवशैषा मुद्रा भद्राय राजते. अरे तुम्हाला अधिकार कोणी दिला या राजमुद्रेचा वापर करायला? कशासाठी? तर प्रचारासाठी. अपमान आहे तो. चालू नका, चालणार नाही काही गोष्टी, पण करायचं काय? राज्य सरकार त्याला मान्यता देत आहे. लोक मूक गिरून गप्प बसतात. आणि म्हणून नुसता वाकडा झेंडा झाला ना, हा भगवा झेंडा वाकडा झाला ना, तरी मराठी खवळून उठायचे, खवळून उठायचे. त्यामुळे तो बघायचे नाही माझा कोण सखा आहे, नात्यातला आहे, काय बघायचे नाही. तलवारीशी गाठ असं जाऊ द्या. म्हणून धर्मरक्षावया अवतार घेसे आपुल्या पाडेशी भक्तजना. पुढचा विचार देवाचा आहे. देवाने जे काम केलं, कसं केलं, जमलं तर बघू पुढच्या वर्षी, नाहीतर मध्ये कधी भेटलं तर बघू, नाहीतर त्याच्या पुढे कधी, आधी मध्ये कधीतरी एकदा. आता तर काही जमायचं नाही, कारण आता 9च्या पुढे गेले, आता काही जमायचं नाही. प्रत्येकाला आता सगळ्यांच्या डोक्यात गिराण फिरायला लागली. असू द्या. विठोबा रखुमाई ऐकल्याबरोबर मनाची तृप्ती होते, शरीर शांत होतं. ते माझ्या राजाचं आहे. आणि म्हणून जरी पोरा आपली ही पुण्यतिथी साजरी करीत असली, चांगली गोष्ट आहे, एक चांगला उपक्रम आहे. पण याला आकार देणं हे प्रत्येक गावातलं ठरवण्याचं काम, एक संधी आहे. बरं, याच्यामुळे काही तुम्हाला त्रास आहे का? काही नाही. हा कार्यक्रम देवापेक्षा हे लक्षात घ्या. आणि याला तशा प्रकारच्या गोष्टी पहा. ज्ञानेश्वर एकत्र या. चांगल्या प्रकारचं तुम्हाला ते करता येईल तेवढं करा. वाईट आला कधी धारा देऊ नका.
मला तर लक्षात. जगाकडे बघू नका, जगातली माणसं कशी वागतात तिकडे बघू नका. आपल्याला राजा माझा दिसतो, माझ्या राजाकडे बघा आणि वर्तन करा. आलं लक्षात. तुम्हाला शील संपन्न व्हायचं आहे, तुम्हाला शक्ती संपन्न व्हायचं आहे, तुम्हाला चांगली संगती करायची आहे आणि चांगलं वाटायचं. चांगलं दिसणं हे तुमच्या शरीरावर नाही बघा. चांगलं दिसणं हे शरीरावर नाही. आलं का लक्षात. चांगलं दिसणं हे तुमच्या बुद्धीवर आणि ज्ञानावर लक्षात आहे. हा एक आमचा बाळ आहे, लहान आहे. किती मोठं मोठं बापे आपण सगळं बसलोय, पण एखाद्या बसा रे थोडस ढोलकी वाजवा नाही, त्या आपल्याला काही जमायचं काय असावं लागतं ते करावं. म्हणून विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गावी असतील सुनिचैव स्वपाकेच पंडित समदर्शना. वामन पंडितांनी म्हटलंय, विद्या हे पुरुषा स्वरूप बळ व्यक्ती घातले द्रव्य ही. या स्त्रियांना अलंकार शोधतात. अहो किती पण द्या, त्या जर नाही म्हणल्याला तर मी तुमच्या घरी नोकर नाही. नको नको आता मला सोन्याचा हात. का? त्यांचा अधिकार आहे, त्यांना घालायचा अधिकार आहे आणि त्यांचं सौंदर्य म्हणजे त्याच्यात आहे, त्याने जरूर घालाव्या. पण बाप्याने 2 तोल्याचे एवढे मोठे दानका, ते काय गोल्डन मेन म्हणतात ना काय त्याला, या एवढं मोठं घालतात. किती पण घालते काय शोभतंय. तुम्ही किती पण घाला असल्या मोठा दावी, पण त्याने एखादा सोन्याचा दागिना चंद्रासारखी चमकल का नाही. हे एक नातं आहे, हो एक त्या दागिन्याचं त्या स्त्रियांचं नातं आहे. आलं का लक्षात. आता तो गोल्डन म्या मोठा एवढे सोनं घालून आला गावात नाही गेला, कोण त्याच्या पाया पडत पडशील तुम्ही नाही पडणार. सोनं घातलं अंगावर म्हणजे लोक त्याच्या पाया पडतील का, त्याला अहंकार होईल. पण आता हे बुवा कसं यापाठ आहेत बघा, धोतर घातलाय ते कपडे आणि टोपी घालून आले. तुम्ही आता कुणाच्या पाया पडा, कुणाच्या त्यांच्या गळ्यात काय आहे ना, माळ आहे का नाही, म्हणून तुम्ही पाया पडाल का ना. म्हणजे चांगली आहे का नाही, चांगला आहे का नाही का वाईट आहे. ती काही बोलत नाही, मला ऐकायला काही येत नाही. चांगला आहे का नाही, महिलांना चांगला आहे का नाही. मग किती जण घेतात, चला नावा घ्या. आता काय बोलतच नाही. चांगलं आहे ते नको, सोपं काय वज पण नाही. ऐका शेवटचं उत्तर, सोनं घातलं ना तर गर्व होईल, पण तुळशीची माळ घातली तर लोक तुमच्या पाया पडतील का नाही. का पडतील, एवढी ताकद आहे तिची. असू द्या, वाचेचा निर्मळ, वाचेचा रसाल, अंतकरणाचा निर्मळ असू द्या. त्याच्या गला माल असू नको नसू द्या, पण तुमची बुद्धी ज्ञान आणि संगत चांगली ठेवा, लोक तुम्हालाही वर्णन करतील. हे क्रिया लक्षात ठेवा, एवढं तरी निदान करा. आणि म्हणून कशा प्रकारचा म्हणजे आता राजाचं सगळं चरित्र अजून आपण सुरुवात नाही केली तर कीर्तन बंद करायची, कारण का त्याला फार मोठा वेळ लागतो. हे सगळं सांगायचं म्हटल्यानंतर पुढे आता मोठं लढाई आहे. म्हणून असतो वेळेप्रमाणे 6 ते 8 वेळ सांगितलं होतं. कारण सकाळी सुद्धा कार्यक्रम, सकाळपासून आम्ही कार्यक्रम मंडळी पण कार्यक्रमात आहे आणि त्या दृष्टीने हा सगळा कार्यक्रम या मंडळी माझ्या लक्षात पण नव्हतं, पण त्या अक्षयने फोन केला, बाप्पा यायचंय तुम्हाला कीर्तन. अरे हो. मग आम्ही शोधाशोध केली तर आमच्या प्रशांत म्हणा, हो आजचा नाही उद्याच आहे. मी दुसरा तयार केला कीर्तन का, म्हणलं आता काय मला वेळ नाही, काय करावं. बरं आता आमच्या अक्षयला सांगायचं म्हणजे नाही म्हणता येत नाही. एकतर तुमचं प्रेम आहे सगळ्यांचं. या गावाची चांगली 2 बुद्धिवंत तरुण एका संप्रदायाला एक स्वाभिमानी ठरले, हे तुमच्या गावाचं कौतुक आहे. बरं त्यांचं नाही, अशी जर 10 मुलं जन्माला आली ना, ते गाव काय प्रचंड ज्ञान आहे. आणि म्हणून आता याला नाही म्हणता येत नाही, पण आमच्या प्रशांत माणसाला बाप्पा आज नाही उद्या, मी कालच समजलो, कारण माझ्या सुद्धा डोक्यात नाही. आणि ठरलं आणि आमचं येणं झालं. रोज सकाळी दिवसभर कार्यक्रम थोडा तरी शरीराला शीण येतो. वेळेत काही कार्यक्रम चालू झाले का संपूर्ण माहिती पुरवता येते.
आमच्या संपूर्ण माणगाव इंदापूर परिसरातली सगळी मंडळी त्याच्यामधल्या कीर्तनस्थानचा विजय तर काय सुभाष असेल विजय असेल आमचा कदम आहे ते वय झाले बघा ते आमच्या रुगुले महाराज मला करा बिचारा फार कष्ट घेतले आयुष्यभर कष्ट घेतले परमार्थ केला पण अगदी साधा माणूस आहे हे अशी माणसं जेव्हा ते दयाराम भोसले महाराज आहेत इंदापूरमध्ये खरंच त्या माणसाचं काय वर्णन करावं फार गुण आहे त्याच्या हातात आणि दयावंत तो दयारामच आहे आणि म्हणून अशी माणसं या सुतार महाराज आमचे आहेत सत्याचा शोध घेणारी माणसं आहे सत्याचा शोध का तर ही अशी सगळी हे आमचे विना घेतले ते कुर्डी भागाचे अध्यक्ष आहेत संप्रदायाचं काम करतात रोज म्हातारपणी काय हाकलून देतील का काय पाहिजे कारण ती उठतात आणि तीच करतात हा छंद आहे धरी असा छंद गाय तुटवण्या भाऊबंद म्हणून तुम्हाला छंद एकदा लागला ना छंद लागला टिटवीला तिने समुद्र शोषिला मैनावतीने कृतार्थ केला गोपीचंद जाय तुटवण्या भाऊबंद असा छंद मात्र निष्काम असावा लक्षात ठेवा त्याच्यात स्वार्थ नसावा हे बघा मी नेहमी सांगत असतो पिता पुत्र रोज कार्यक्रमाला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमचे परशुराम महाराज आहेत विजय महाराज किसन महाराज आहे हे रमेश महाराज आहेत ते किसन महाराज विश्वस्त कमिटीवर आहेत ही सगळी मंडळी सुभाष आमचा आहे लाडका मोठा आहे ते कोण मिळालं तरी ते एकटंच येत नाही ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास या संप्रदायाशी गाव जोडलं आणि काही कमी नाही आणि म्हणून तुमच्या सेवेत प्रित्यर्थ आवडी प्रित्यर्थ प्रेमात आम्ही इथे येतो क्षमा करा राजांचा इतिहास सांगू शकलो नाही कारण का वेळ अपुरा आहे फक्त सुरुवातीपर्यंत तो धर्म रक्षावा या अवतार धर्माच्या रक्षणाकरता राजा अवतार घेतला आणि त्याने घेतला आणि त्याच्यासाठी त्यांचा आदर तशा प्रकारे राखून करा असं माझं प्रामाणिक मत आहे आणि म्हणून राजाचा कुठेही अवमान होऊ नये तुम्हाला एक विवेकानंदाचं वचन सांगतो विवेकानंद शिकागोच्या परिषदेला गेले आणि एक जण म्हणाले काय भारत देशाचा आहे काय स्वामी आम्हाला त्याने स्पष्ट सांगितलं माझ्या भारत मातेबद्दल जर कोणी अवमानकारक शब्द उच्चारले तर त्याला समुद्रात फेके परराष्ट्रात सांगितलंय नाही कळलं त्याला तेज म्हणतात याला ताकद म्हणतात नाही कळलं ही गोष्ट लक्षात ठेवा हे गांभीर्य किती आहे अशी माणसं जन्माला येतात आणि तो हा बाबा प्रतिपचंद्र देखे वर विष्णू विश्ववंदिता शासन शिवशाच्या मुद्रा भद्रा हे राजते विठ्ठल जय जय